खालीपर्यंत. एक सिंगल डाग नाही डायरेक्ट फळावर, नाही डाग नाही, सिंगल डाग नाही होत. नाही तर आताची परिस्थिती लोकांची अशी आहे, हा. पूर्ण टिक पडलेलं आहे, टिक पडलेलं. तेल आलेला आहे, सगळं आहे. फक्त 18 महिन्याचा प्लॉट आहे आणि तो हार्वेस्टिंगच्या कष्टाबरोबर थोडीशी तंत्रज्ञानाची जोड लागती. तर तंत्रज्ञान म्हणजे केआर सोल्युशनचं फ्रूट गार्ड. बरोबर बरोबर बरोबर. आपण जे बसवलं होतं. हो. आता शेतकऱ्यांना माझं चॅनल एवढे फोन येतात, टिक पडलेली आहे, तेल आलेलं आहे, कंटिन्यू दिवस आड फवारणी चालू आहे. बरोबर. पण टिक काय थांबत नाहीये. काही झाडांना 18 महिन्यात एक जाळी उतरती. जाळी झाली. आजच बागाला पूर्ण. 18 महिने पूर्ण झाले. पूर्ण. लागवडचीच तारीख आहे आज 18 बरोबर. महिन्याची. माझं नाव ज्ञानेश्वर शंकर शेटे, राहणार पिमगिरी, तालुका संगमनेर, जिल्हा आयलेन. प्लॉट किती हा? हे 400 झाड आहे. 400 झाड हो. म्हणजे केआर सोल्युशनची फ्रूट गार्ड आहे. हो. किती दिवसापूर्वी बसवली होती? 3 महिने झाले. 3 महिने म्हणजे हो. 100-150 ग्रॅमचं. हो, हिरव्या साईज मध्ये म्हणजे 100 प्लस होतं त्यावेळेस बॅग बसवलं. आता ही तुम्हाला तर दिसतच आहे, पण मीच आता रोज बागांमध्ये 4 बागांमध्ये असतो. बरोबर. मला सिंगल एकाही याच्यावरती टिक दिसलेलं नाही. मालाची क्वालिटी अजून बिस्किट कलर थोडासा काही 30% माल बिस्किट कलर मध्येच आहे. बरोबर. मला फ्रूट गार्डचा रिझल्ट कसा वाटला याच्यामध्ये? एक नंबर रिझल्ट आहे. म्हणजे मी आता ज्या फळांना लावलेले नाही ना त्या बरोबर. फळांना थोडी ग्रेनरीज कमी, म्हणजे टिक. टिक आणि कलर कलर जो जो आहे ना शायनिंग, बरोबर ज्या पिशवीमध्ये जे फळ आहे ना बरोबर. त्याला एक नंबर शायनिंग. बरोबर. शायनिंगच्या बाबतीत त्याचं म्हणजे तोडच नाही त्याला. विषय मी अरे वा. फवारीच मारली नाही. याला म्हणजे माझा 100% खर्च कमी झाला फवाऱ्याचा. बरोबर सेंद्रियच पद्धतीनं शेती केलेली. बरं. जास्त करून आपलं गाईचं गोमित्र, त्याची स्लरी बनवणे ते जास्त सोडलेले. म्हणजे बरोबर 75% ते सोडलेले, 25% ऑर्गॅनिक सोडलेले. बरोबर. तर केआर सोल्युशनची फ्रूट गार्ड आहे, 100% आपण बसवा. आपण जे क्रॉप कव्हर बसवतो वरतं, नाही. त्याच्या धोका जो असतो, क्रॉप कव्हरनी काय होतं, क्रॉप कव्हरनी जो शेंडा असतो ना, बरोबर मग ते शेंड्याला सूर्यप्रकाश भेटत नाही. भेटत नाही. बरोबर सूर्यप्रकाश 100%. भेटला नाही का मग ते शेंडा पण वाढत नाही. आणि बरोबर. जे सूर्यप्रकाश जेवढा भेटतो झाडाला, जेवढी बरोबर. हवा भेटते मोकळी, तेवढं ते फळ साईज 100%. घेतं. आणि ती क्रॉप कव्हर लावल्यामुळे ना हा. खाली ऊनच येत नाही ना, ते बरोबर. सारखं आणि सावली. वादळाचं पण त्याचा वादळाचं नाही, झाडाचे झाड उलटून पडतात. उलटून त्याला ते पडतात. जेवढं वारं घुसल्याच्या नंतर त्याला अपील नाही ना. मला तर एकही सिंगल झाड यांनी तर काळजी झाडाची जबरदस्त घेतलेली आहे. महिन्यातून एकच 2 म्हणजे आपण फवारण्या असा द्यायची. डाळिंबाचा बाग बघतोय की 15 दिवसातून एकच फवारणी, नाही तर टिप टिप चालू झाली, 20 महिना झाला, 20-25 दिवस मधले बॅग बसवल्याच्या नंतर मी ना बरोबर फवाऱ्यांचं नियंत्रण एकदम कमी होतं. फक्त आपल्याला वाटलं तर मारायचं, नाही तर फवारायची गरज नाही. आणि पाऊस पडल्याच्या नंतर मी जमतेमच फवारे मारले. पाऊस आज आलाय उद्या मारायचा, उद्या आलाय परदेशी मारायचा, असं नाही. बरोबर. 1, 2, 3, 8 एक दिवसाचा गॅपनीच फवारे मारले. आणि जे काल जो व्यापारी आला ना, ते हा. व्यापारी फिरल्याच्या नंतर आपल्या याच्यात फळाला कुजवा नाही, फळ काहीच कुज नाही, बरोबर डाग नाही, आळी नाही, किडा नाही, म्हणजे एकदम निरोगी. बरोबर म्हणजे आपलं रिजेक्शनचा मालच निघणार नाही, माल निघला. असा विषय. आता ही जी क्वालिटी फ्रूट गार्डची ती मला कशी वाटली? रिझल्ट कशी नाही, वाटली? रिझल्ट एक नंबर.